ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे यांच्या खुनाचा कट रचणारे हे शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी नाहीत. जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक तसेच दैनिक जनप्रवासचे संपादक माननीय संजयजी भोकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कट प्रकरणामुळे पत्रकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत संबंधित आरोपीचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संजयजी भोकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ निर्भीड आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संपादकाच्या जीवावर उठण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय व संतापजनक आहे. पत्रकारांवर दबाव टाकण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा कोणालाही अधिकार नाही. तसेच त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात नाव समोर आलेले विराज भुटाले व गणेश लोखंडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोणतेही अधिकृत पदाधिकारी नाहीत. काही व्यक्ती स्वतःला पक्षाशी जोडून घेत असल्या तरी त्यांच्या कृत्याशी शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. संपादक संजय भोकरे यांनी नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. अशा व्यक्तींवर हल्ल्याचा कट रचला जाणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही विशाल शिंदे राजपूत यांनी केली. यावेळी त्यांनी संजय भोकरे यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत पत्रकारांवरील हल्ले कधीही सहन केले जाणार नाहीत असा इशाराही दिला. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरे साहेब यांच्यावर जो खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, या प्रकरणातील विराज भुटाले, गणेश लोखंडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत. तसेच एक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राज्यातील एक राजकीय विश्लेषक म्हणून संजय भोकरे यांची ख्याती आहे. यांच्यावर जर कोणी कट कारस्थान करून खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख म्हणून त्या गुन्हेगारांचं आम्ही समर्थन करत नाही. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि संजय भोकरे वस्ताद यांच्यावर जो काय खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जे कोणी आरोपी असतील, विराज भुटाले, गणेश लोखंडे आणि त्याच्या मागे कोण सूत्रधार असतील तर पोलीस प्रशासनाने त्यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावं. तसेच ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय संजयजी भोकरे साहेबांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा ठामपणे त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. त्यांना कुठेही अडचण आली तर शिवसेना ताकदीनिशी त्यांच्या सोबत उभारलेली तुम्हाला दिसेल आणि गैरसमज कोणीही काय करून घेऊ नये. अनेकदा मी सांगतो की विराज भुटाले, गणेश लोखंडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी संबंध नाही. आणि आजच मी दुपारी 1 वाजता सन्माननीय SP साहेब, दोशी साहेब यांची भेट घेऊन आमचे शिवसेनेचे सांगलीचे सगळेच पदाधिकारी जाऊन भेट घेतली आम्ही आणि जे कोण आरोपी असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर मी वस्ताद संजय भोकरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून आलेलो आहे आणि आम्ही त्यांना समर्थन देत आहोत.